धन्याजी दिन झाले संतांचे दर्शन, झाली पाप ताप तुटी, दैन्य गेले उठावठी, झाले समाधान पायी विसावले मन, झाली पाप ताप तुटी, दैन्य गेले उठावठी. तुका म्हणे आले घरा, तुका म्हणे आले घरा, तोची दिवाळी दसरा, झाली पाप ताप तुटी, दैन्य गेली उठावटी. पांडुरंगा करू
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपा जाणी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेन संतांशी रंगो चितांशी अपुलिया दयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण हे जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता धन्याजी दिन झाले संतांचे दर्शन झाली पाप ताप तुटी दैन्य गेले उठाउठी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता महाराज घेतलेला अभंग पण सेवा सुरू करण्यापूर्वी महाराज कीर्तन सुरू करण्यापूर्वी आज आपल्या महाराज वळसंग मध्ये आज आपल्या महाराज दादांच्या महाराज मंदिरामध्ये ही महाराजची कीर्तन सेवा आहे. महाराज ही कीर्तन सेवा महाराज त्याचं निमित्त काय आहे महाराज सर्वांना कल्पना आहे. गेली अनेक वर्षापासून महाराज चालत आलेली ही परंपरा हा जो महाराज दिंडी सोहळा हा दिंडी सोहळा महाराज आज आपल्या गावामध्ये महाराज आज मुक्काम होतो. वारकऱ्यांना अन्नदान होतं आणि महाराज मुक्काम असल्यामुळे खाऊन नुसतं झोपायचं नाही, काहीतरी महाराज सेवा करावी, काहीतरी भजन करावं, कीर्तन करावं. महाराज हा नेम घालून दिला. जिथे मुक्काम तासभर का होईना महाराज ही कीर्तनाची महाराज सेवा करायची. हे कीर्तन म्हणजे महाराज दिंडीतलं कीर्तन आहे, हे वाटचालीचं कीर्तन आहे. तासभर कीर्तन करायचं आणि विश्रांती करायची महाराज. तसं झोपण्याकरता महाराज तासभर का होईना सेवा करायची. कारण का दिंडीतले महाराज वारकरी दिवसभर चालतात, महाराज चालून यायचं आणखी परत उभा राहायचं. महाराज वाटचालीचं कीर्तन आहे, जास्त महाराज वेळ लांबवत नाही. एक तासभर सेवा आपल्याला महाराज करायची आहे. महाराज दिंडी कशा निमित्त आहे, काय कारण आहे सर्वांना महाराज कल्पना आहे. कारण का अनेक वर्षापासून म्हणण्यापेक्षा अनेक पिढ्यांपासून महाराज आपल्या गावात ह्या दिंडीचा महाराज मुक्काम आहे. महाराज माझे पंजोबा वैकुंठवासी तुकाराम महाराज हांडे दादांच्या महाराज कृपेने दादांच्या आशीर्वादाने महाराज त्या काळामध्ये एक 100-125 वर्षाखाली हा महाराज दिंडीचा सोहळा, हा दिंडीचा उत्सव महाराज त्यांनी महाराज त्या ठिकाणी सुरू केला. पंढरपूर ते बिदर हा दिंडीचा महाराज प्रवास सुरू केला. त्याचं कारण काय, आपल्या बिदर शहरामध्ये महाराज भगवंताचं चरण आहे. आपल्या बिदर जिल्ह्याचं आपलं काहीतरी भाग्य महाराज, आपण त्या जिल्ह्यामध्ये जन्म घेतला. आणि त्या महाराज बिदरचं फार मोठं भाग्य आहे. कारण का साक्षात भगवंत माझा देव महाराज 3 वेळेस महाराज बिदरला आला. पहिल्यांदा संत नामदेव महाराज त्यांचं लग्न जमवण्याकरता महाराज देव बिदरला हजर. दुसऱ्यांदा संत नामदेव महाराज
त्यांचा लग्ना करता महाराज माझा देव एकटा नाही आला, सहकुटुंब घेऊन महाराज बिदरला हजर दुसऱ्यांदा आली. तिसऱ्यांदा दामाजी पंतांचे पैसे भरण्याकरता माझ्या देवानं ज्या बिदरमध्ये ज्या किल्ल्यामध्ये चरण ठेवलं, पाऊल ठेवलं महाराज, तिसऱ्यांदा देव आले आणि त्या चरणाची महाराज त्याच पाऊलाची सेवा घडावी, दर्शन घडावं, इथल्या परिसरातल्या लोकांना माहिती व्हावी. अरे बाबा नो, आपल्या बिदर मध्ये भगवंताचं पाऊल आहे, भगवंताचं महाराज चरण आहे, तिची सेवा करावी, दर्शन करावं, इथल्या लोकांना माहिती होण्याकरता महाराज दादांचा आदेश घेऊन दादांच्या महाराज कृपेने माझ्या पंजोबांनी महाराज हा दिंडीचा महाराज सोहळा सुरू केला. या ठिकाणी माझ्या महाराज ह्या गावात माझ्या पंजोबांनी सुद्धा कीर्तनाची महाराज सेवा केली आहे, माझ्या आजोबांनी सेवा केली, माझ्या वडिलांनी सेवा केली, आता महाराज आम्ही सेवा करतोय. गेली 4 पिढ्यांपासून ही जी महाराज सेवा चालू आहे, हा जो नियम चालू आहे महाराज, त्या सेवेला महाराज त्या नियमाला केवळ दादांची महाराज कृपा आहे, दादांचा महाराज आशीर्वाद आहे. अरे ज्या सत्पुरुषांनी महाराज परमार्थाची वाटचाल या महाराज भागाला लावली ते आमची म्हणजे महाराज दादा साहेब आहेत. आणि अशा ह्या दिंडीचा महाराज सोहळा आज आपल्या महाराज गावात आलेला आहे. त्या महाराज निमित्त कीर्तन महाराज सेवा आहे. आणि सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो इथं जेवणा महाराज सेवा करण्याकरता महाराज अनेक वर्षांपासून महाराज या ठिकाणी महाराज आपण मुक्काम करतो आणि महाराज दादांची महाराज सेवा महाराज करतो. असा हा सोहळा महाराज आपल्या गावात आलेला आहे. आणि आज दुसरं विशेष महत्वाचं आहे महाराज, आज आपल्या महाराज गावात दिंडी आली हे विशेष आहे. आणि दुसरे विशेष म्हणजे महाराज छत्रपती शिवाजी महाराज आज त्यांची महाराज जयंती आहे. आज 19 फेब्रुवारी महाराज राजांची महाराज जयंती आहे. एक लक्षात घ्या महाराज, राजांचं महाराज वर्णन किती करावं ते महाराज कमी आहे, कारण का राजांचे महाराज फार उपकार आहेत. मदतीनंतर जागविती, अरे महाराज माझ्या राजांनी आम्हाला महाराज जाग केलं. एक लक्षात घ्या, अनेक देवतांचे कोट्यावधी मंदिर आहेत, अनेक देवतांचे कोट्यावधी मंदिर आहे, पण एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या महाराज मनामध्ये जे मंदिर निर्माण केलं ते म्हणजे आमचे महाराज राजे आहेत. हे राजांचे उपकार आहेत. अरे प्रत्येकाच्या मनामध्ये महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराज मंदिर केलं. मंदिर महाराज 4 शब्द फार महत्वाचे, विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा आणि माझे शिवबा. विठोबानं काय दिलं? प्रेम दिलं. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, विठोबानं प्रेम दिलं.
ज्ञानोबानं काय दिलं? ज्ञान दिलं. तुकोबानं काय दिलं? 5वं वेद म्हणजे गाथा दिला. आणि शिवभानं काय दिलं? महाराज कीर्तन भजन करण्याचं मला स्वातंत्र्य, पूजा करण्याचं स्वातंत्र्य, मंदिरामध्ये बसण्याचं स्वातंत्र्य माझ्या महाराज शिवबानं दिलं. एक लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते तर महाराज कीर्तन झालं नसतं, भजन महाराज झालं असतं. हे केवळ माझ्या राजांचे उपकार आहेत महाराज. 400 वर्षाखाली महाराज सगळ्या समाजाला एकत्र करून माझ्या राजानं मला हिंदवी स्वराज्य महाराज स्थापन केलं. जर राजे जन्माला आले नसते तर महाराज मंदिर उभा राहिलं नसतं, कीर्तन झालं नसतं. पण हे राजांनी एवढं का केलं? कारण का? माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? माझे तुकोबाराय होते महाराज. तुकोबारायांचं कीर्तन ऐकावं, श्रवण करावं, तुकोबारायांचे संस्कार माझ्या राजांचे महाराज पडले आणि तो महाराज राजा घडला. अशा राजांचे आज महाराज जयंती आहे. आज दोन्ही महाराज आज योग चांगला आहे. राजांची जयंती आहे, आज आपल्या दिंडीचा मुक्कामी आहे आणि महाराज कीर्तन महाराज सेवा आहे. असा महाराज त्रिवेणी योग आपल्या महाराज गावात आलेला आहे. असो, या महाराज सेवा अशीच महाराज घडावी एवढी प्रार्थना करतो आणि माझी सेवा सुरू करतो. हे अभंगातून तुकोबाराय. मग कोण तुकोबाराय? काय महाराज त्यांचा अधिकार? अरे देव मान्य संत म्हणजे तुकोबाराय आहे. माझे तुकोबाराय देव मान्य संत आहेत. काही श्री संत आहेत, काही साधू संत आहेत, काही वारकरी संत आहेत, काही देवमान्य संत आहेत आणि काही काही संत स्वतःला म्हणून घेणारे आहेत. समाजामध्ये असे अनेक महात्मे आहेत. आम्ही संत आहोत, आमचा फोटो लावा, आमच्या पाया पडा, आमच्या आरत्या करा. महाराज स्वतःला संत म्हणून घेऊ नका. तेवढा आपला अधिकार नाही, तेवढे आपण महाराज पवित्र नाही. मला सांगा, ज्या तुकोबारायांना घेऊन जाण्याकरता देव खाली आले ते तुकोबाराय किती मोठे असतील. साक्षात देवानं यावं आणि मला तुकोबारांना घेऊन जावं. ते तुकोबाराय किती मोठे असतील. पण ते तुकोबाराय म्हणतात काय? मनवा हरीचे दास तुका म्हणे मजही आस. आपण देवाचे दास आहोत. आणखी एक अभंग आहे बघा, तुमची दासींचा दास करून ठेवा. काय मागणी? दासांचा दास. तुकोबाराय म्हणतात मला होण्याची इच्छा आहे. स्वतःला कधी संत म्हणलं का? कधी महाराज म्हणलं का? आम्हाला महाराज पत्रिकेचे म्हणजे महाराज शब्द नाही लिहिला. आम्ही कीर्तन बुडवतो महाराज. आम्हाला पदव्यांची हाव लागली, आम्हाला महाराज मोठेपणाची हाव लागली. आम्हाला महाराज म्हणावं, आम्हाला गुरु म्हणावं, आमच्या पाया पडावं, आमचा फोटो लावावा. मला तुकोबारांना ह्याची महाराज गरज नव्हती. ते तुकोबाराय म्हणजे देवमान्य संत आहेत. देवमान्य संत मी का म्हणतोय? मगाशी सांगितलं, अरे साक्षात ज्यांना देव खाली घ्यायला आले ते माझे तुकोबाराय. काय पुरुषार्थ केला महाराज, काय परमार्थ केला असेल. अरे देवाला सुद्धा खाली यावं लागलं. तुकोबारायांचा अवतार म्हणजे संत नामदेव महाराज त्यांचा अवतार आहे. माझ्या नामदेवरायांचे राहिलेले अभंग पूर्ण करण्याकरता देवाच्या आज्ञेने माझ्या तुकोबारायांचा अवतार झाला. तुकोबाराया माझा प्रिय भक्त हा नामदेव, त्यांचे ते अभंग राहिले ते पूर्ण करा, अवतार घ्या आणि ह्या जगाचं कल्याण करा. देवा भगवंता तुझी कृपा आहे, तुझी आज्ञा आहे, तुझं ऐकणं आमचं काम आहे. मी अवतार घेतो, अभंग रचना करतो, जगाचं कल्याण करतो. पण माझी एक इच्छा आहे म्हणली, माझी एक वासना आहे. तुकोबाराया बोला काय वासना आहे? अरे भक्तांची इच्छा, भक्तांची वासना पूर्ण करणं हे माझं काम आहे. पडी देह भाव पुरवी वासना अंकिते आपणा. माझं काम आहे भक्तांची इच्छा पूर्ण करणं. बोला देवा अवतार घेतो, जगाचं कल्याण करतो. माझी एकच इच्छा आहे, माझं काम झाल्यानंतर मी चौघांच्या खांद्यावर जाणार नाही. तुला खाली यावं लागेल आणि मला घेऊन जावं लागेल. तुकोबाराया अवतार घ्या, तुमची इच्छा मी पूर्ण करतो, तुमची वासना मी पूर्ण करतो. मला अवतार घेतला, जगाचं कल्याण केलं. काय तुकोबारायांचा अधिकार, काय तुकोबारायांचा अवतार. हे संत महात्मे अवतार घेतात केवळ तुमच्या आमच्या करता महाराज. परोपकार करण्याकरता संतांचा अवतार आहे. आम्ही वैकुंठ वासी आलो उपजोनिया पुढची येऊ काला खाऊ. महाराज तुकोबाराने अवतार घेतला, ह्या जगाचं कल्याण केलं.
अभंग रचना केली महाराज, गाथा निर्माण केला, ज्याला आपण पाचवा वेद म्हणतो. काय गाथा आहे महाराज, काय अभंग आहे. अरे ते रामेश्वर शास्त्री तुकोबारायांचा गाथा भेटला, गावातल्या लोकांचं ऐकून, समाजाचं ऐकून ते रामेश्वर शास्त्री तुकोबारायांचा गाथा अभंग वह्या घेतल्या. महाराज नदी काठी गेले, त्याला दगड बांधली, दगड त्या गाथ्याला, त्या अभंगाला दगड बांधली, दगड बांधून महाराज तो गाथा पाण्यात सोडला. मला सांगा दगड बुडतात की नाही? आता इकडं कसं आहे महाराज, दगड बुडतात बरं का, आता पंढरपूर दगड बुडतात महाराज, दगड बुडतात, पण काय तुकोबारायांचा अधिकार, काय तुकोबारायांचा पुरुषार्थ. अरे काय महाराज त्या अभंगाची ताकद. ते शास्त्री जरी अभंगाला दगड बांधून पाण्यात सोडला तरी महाराज दगड सुद्धा नाही बुडले आणि अभंगही नाही बुडला. जडी दगडा सहित वह्या तारिल्या जैश्याला हया. अरे दगडा सहित महाराज ते अभंग, महाराज त्या वह्या, तो गाथा महाराज तरंगला. पण पाटील एक लक्षात घ्या बर का, दगड तरंगली बर का डॉक्टर, दगड तरंगली, पण दगड कोणती तरंगली? जी अभंगाला बांधलेली आहेत, जी गाथ्याला बांधलेली आहे, ज्यांनी अभंगाचं पाठांतर केलेलं आहे, जे अभंगाला बांधून घेतलेले दगड आहेत ते दगड तरंगली, बाकीचे दगड बुडाली. आपण सुद्धा अभंगाला पाठांतर करा, गाथ्याचं पारायण करा, रोज गाथा काढा, 4 शब्द महाराज वाचा, अभंग वाचा. आपण जर गाथ्याला बांधून घेतलं तर आपल्या जीवनामध्ये आपण महाराज नक्की तरंगू महाराज. हा महाराज अभंगाचा अधिकार आहे, हा तुकोबारायांचा महाराज अधिकार आहे. आमच्या दादांच्या फळावर एक नेम होता बघा, आमच्या दादांच्या फळावर एक नेम होता पूर्वी, आता नाही ना का, पूर्वी ज्याला गाथा पाठ त्यानंच कीर्तन करायचं, ज्याला गाथा पाठ त्यानंच कीर्तन करायचं, ज्याला 1000 अभंग पाठ त्यानं पहिली चाल म्हणायची, ज्याला 500 अभंग पाठ त्यानं वाजूचा पकवाज. घाबरू नका, मला गाथा पाठ नाही महाराज. हे अभंग पाठांतर का करावे? अरे सेवेची अपेक्षा, कीर्तनाची अपेक्षा, चालीची अपेक्षा, काही का असते ना. अरे माझा वारकरी तुकोबारायांचा गाथा पाठ करेल, अभंग पाठ करेल, कीर्तनाची अपेक्षा करा असते ना महाराज, काहीतरी पाठांतर होईल ह्याची महाराज तळमळ किंवा दादन नाही. त्या काळामध्ये महाराज माझे पंजोबा महाराज वैकुंठवासी गुरुवर्य तुकाराम महाराज हांडे, माझ्या पंजोबांनी महाराज त्र्यंबकेश्वरला गेले, 2 वर्ष राहिले, गाथा पाठ केला, पंढरपूरला आले. दादासाहेब आपल्या फळाचा नियम आहे, मी पूर्ण गाथा पाठ केला. दादा म्हणले तुकाराम बुवा म्हणून दाखवा बरं गाथा. मला सगळा गाथा म्हणून दाखवला, उलटा सुलटा संपूर्ण गाथा म्हणून दाखवला. पाठ थापटली, शाबास तुकाराम महाराज, गाथा पाठ केला ना, करा दशमीचं कीर्तन. माझ्या पंजोबांनी सेवा केली, आजोबांनी सेवा केली, वडिलांनी सेवा केली, आम्ही सेवा करतोय. केवळ मला दादांचे आमच्या पंजोबाचे उपकार आहेत, त्यांनी त्या काळामध्ये गाथा पाठ केला ना, आम्ही महाराज सेवा करतोय. आम्ही महाराज त्याचं फळ महाराज आम्ही भोगतोय. येवलेशे रोप लाविले द्वारी, त्याचा वेणू गेला गगनावरी. महाराज त्यांनी सेवा केली आणि आनंद आम्ही महाराज भोगतोय. असो, माझा विषय कुठून निघाला? महाराज गाथा निर्माण केला, जगाचं कल्याण केलं आणि तुकोबारायांचं काम झालं, तुकोबारायांचं अवतार कार्य झालं पूर्ण. एक लक्षात घ्या, संत महात्मे त्यांचं काम झालं की जगाचा निरोप घेतात, राहत नाही समाजामध्ये, जगात मला जगामध्ये राहत नाही. संत महात्मे त्यांचं काम झालं की जगाचा निरोप घेतात. देवा माझं काम झालं, आता मला तू इच्छा आहे, माझी वासना आहे, तू पूर्ण कर, तू मला वचन दिले. महाराज त्या विजेच्या आधी दशमी दिवशी देव महाराज देहूला आले, तुकोबारायांच्या घरी गेले. तुकोबाराया चला वैकुंठाला, मी घ्यायला आलोय, तुमची इच्छा पूर्ण केली, मी तुमची वासना पूर्ण केली. देवा आता आला, थोडं जेवण करा. जेवण झालं, मुक्काम झाला. देवा आता चला वैकुंठाला. महाराज विजय दिवशी देवानं काय केलं? विमान पाठवलं आणि माझ्या तुकोबारायांना महाराज वैकुंठाला घेऊन गेले. प्रयाण काळी देवे विमान पाठवले.
प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळामागी अद्भुत वर्तवले, मानव देह घेऊन निधामा गेले, निडामणे सकळा संता तोषी. माझा हा तुकोबऱ्यांचा अधिकार आहे. देव खाली आले, तुकोबन वैकुंठाला घेऊन गेले, म्हणजे माझे तुकोबराय हे देव मान्य संत आहेत. देवानं सुद्धा माझ्या महाराज तुकोबाला महाराज मान्य केलं, आणि असे हे तुकोबराय त्यांचा 4 चरणाचा आज सेवेकरता अभंग घेतलाय. आताशी माझा बॉयलर पेटलाय, आताशी अभंगाची मला सुरुवात झालेली आहे. हे अभंगातून माझे तुकोबराय संतांचा महिमा, संतांच्या दर्शनाचा महिमा, संतांच्या दर्शनाचं फळ, आणि असे हे संत, असे हे महात्मे, असे हे वारकरी घरी आल्यानंतर तो कोणता सण असतो हे अभंगात तुम्हाला सांगतात. आपण सण साजरे करतो ते व्यवहारिक सण आहेत, पण वारकऱ्यांचा सण खरा कोणता आहे, माझ्या संतांचा महाराज खरा सण कोणता आहे, महाराज ते अभंगाच्या महाराज तुकोबराय शेवट सांगत असतात. महाराज अभंगातून तुकोबराय प्रामुख्यानं संतांच्या दर्शनाचा महिमा सांगतात. पण त्याआधी हे संत महात्मे महाराज कोण आहेत ते जाणून घेणं फार महत्वाचं आहे. हे संत महात्मे ज्ञानोबराय, माझे तुकोबराय, माझे दादासाहेब हे खरे संत महात्मे. संत कुणाला म्हणावं, ते बोलतात कसे, ते दिसतात कसे, ते असतात कसे, एक लक्षात घ्या. संत आपल्यासारखे असतात, आपल्यासारखे बोलतात, आपल्यासारखे दिसतात, पण त्याला सामान्य माणूस म्हणता येत नाही. संत नव्हती जगा माणसाच्या सारिके, समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून लिंगा. संत नव्हती जगा, महाराज संत जरी आपल्यासारखे असले त्याला सामान्य माणूस म्हणता येत नाही. केंदूरचे कानो पाठक सामान्य होते, दिसायला साधे होते, पण त्यांची कीर्ती ऐकून काशीचा महात्मा, काशीचा पंडित महाराज केंदूर गावात त्याला विचारलं, कानो पाठक कुठे राहतात, ते काही समोर राहतात. आणि संत कानो पाठक आपले नातू घेऊन खेळवतायत, जवळ गेले. संत कानो पाठक आपणच का, हो मीच कानो पाठक, बोला. काशीला तुझं वर्णन केलं, तुझी काशीला मी कीर्ती ऐकली आणि मी तुझ्या भेटण्याकरता आलोय, पण मला वाटलं सकाळी सकाळी शास्त्राचं म्हणा, भागवताचं म्हणा, ज्ञानेश्वरीचं म्हणा, गाथ्याचं म्हणा, काहीतरी अभ्यास सुरू असेल, काहीतरी वाचन सुरू असेल, पण तू संसारिक आहे, लेकर खेळवतोय मला सकाळ सकाळ, तू कसला संत आहे, तू कसला साधू आहे. कानो पाठक म्हणले, मी संत नाही, मी साधू नाही, पण असू द्या, इतक्या लांबून आलात, विश्रांती करा, दूध घ्या. अरे माझा वेळ फुकट वाया गेला, तू संसारिक आहे, तुला नातू आहे, तू संत नाही, तू साधू नाही. कानो पाठक म्हणले, मला लेकर असल्यामुळे, मला नातू असल्यामुळे, मी संसारिक असल्यामुळे मी संत नाही का, मी साधू नाही का. एक काम केलं तर सगळी लेकरं मुलं जिवंत मारली तर, नातू उचलले, समोर कोरडी विहीर अंगणामध्ये, विहिरीजवळ गेले, पाण्यात फेकून दिले, त्यांना मारलं आणि समोर उभं राहिले.
पंडितजी आता झालो का साधू, आता झालो का संत? महाराज पंडित म्हणला, पोटची लेकरं मारली तू, आता लोकांची लेकरं मारला कमी करशील का? तू कसला साधू आहे, तू कसला संत आहे? पण असू द्या, मी संत नाही, साधू नाही. इथपर्यंत आलात, काशीचे महात्मे आहात, काशीचे पंडित आहात, घरी चला, जेवण करा, विश्रांती करा, मग जावा. अरे मी काशीचा महात्मा आहे, मी तुझ्या घरी कसं जेवेल? आता लेकरं मारली, सुतक पडलं तुला, मी सुतकातलं खात नाही. वाईट वाटलं. अरे अरे, हा काशीचा महात्मा आपल्या घरी आला, आपण लेकरं मारल्यामुळे सुतक पडलं आणि हा सुतकातलं खात नाही. पंडितजी एक काम केलं तर? सगळी लेकरं मुलं जिवंत बाहेर काढली तर? महाराज घाबरून डोळे मोठे केले, पाहू लागला. समोर गेली विहिरीच्या आणि महाराज संत कानो पाठक हाक मारतात, अरे मुलांनो बाहेर या, हा काशीचा महात्मा उपाशी बाहेर चाललाय. महाराज जसं मुलं घरातून बाहेर येतात तशी सगळी जिवंत मुलं त्या विहिरीच्या बाहेर आली. दृष्टांत संपला. मला सांगा, मुलं किंवा लेकरं विहिरीत टाकण्याची ज्याच्या जवळ प्रपंचाची अनासक्ती आहे आणि जिवंत बाहेर काढण्याची दैवी शक्ती आहे, ते आपल्यासारखे जरी असले तरी मला त्याला सामान्य माणूस म्हणता येत नाही. हे खरे संत महात्मे. दादासाहेब जरी दिसायला साधे असले तरी महाराज त्या महात्म्यांनी पाण्याचं तूप केलं. आमच्या महाराज पंढरपूरला दादांच्या फडावरती घडलेली घटना आहे. दादासाहेब म्हणजे साधी राहणीमान, फेटा घालायचे, बाराबंदी घालायचे, महाराज साधी राहणीमान, पण काय त्यांचा अधिकार. पण हे दादासाहेब म्हणजे कोण आहेत? आपणची देव होय गुरु, दादासाहेब म्हणजे साक्षात भगवंताचा अवतार आहे. ते साक्षात भगवंताचा अंश आहे. दादासाहेब देवाचे अवतार असल्यामुळे महाराज पंढरपूरला आपल्या फडावर पाण्याचं तूप झालं. आपल्या दादांच्या फडावरती तूप वाढल्याशिवाय पुंडलिक होत नाही. वारकरी जेवायला बसले, वाढ झाली, पण तुपाचे डबे आणखी पाठीमागणी यायचे होते. वाढ तर झाली, वारकरी जर जेवायला बसले, दादा म्हणले, अरे वारकऱ्यांना जेवू द्या, भजन भरपूर केले. आपल्या दादांच्या फडाचा नियम आहे, तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण. मला दादांच्या महाराज फडावरती भजन आणि भोजन, ते पण भजन कसं आहे? उभारून भजन आहे. 4-4 तास 6-6 तास उभारून भजन करायचे. आपल्या दादांच्या फडावरती बसून काय नाही बर का, बसून फक्त जेवायचंय, उभारून भजन करायचं. पण आता महाराज काही काही लोक बसून कीर्तन करतात. महाराज कीर्तन बसून करू नये. जेथे असे देव उभा, अरे ज्या ठिकाणी देव उभा आहे महाराज त्या पुढं आपण बसावं कसं आणि महाराज कीर्तन करावं कसं. असो, माझा महाराज विषय लांबच चालला. तूप संपलं. दादा म्हणजे तूप नाही ना, घाबरू नका, चंद्रभागेला जावा, माझं नाव सांगा, उष्ण तूप घेऊन या. वारकरी उठले, घागरी हातामध्ये घेतल्या, वंदन केलं. चंद्रभागा माते आम्हाला दादांनी पाठवले म्हणले, पंक्तीला तूप नाही, उष्ण तूप मागितले. असं म्हणून घागरी पाण्यामध्ये बुडवल्या. चंद्रभागेचं पाणी घागरीमध्ये घेतलं, आपल्या महाराज फडामध्ये आणून ठेवलं. आपले शिवगुरु दोंडोपंत दादासाहेब त्या पाण्यामध्ये, घागरीमध्ये हात घातल्या घातल्या चंद्रभागेचं पाणी झालं पिवरतू. याला म्हणतात संत, याला म्हणतात साधू, याला म्हणतात महाराज. आता आम्ही आहेत की महाराज बघ, आता आमचा हात लागू द्या बघ. तुपाचं पाणी होतंय, पाण्याचं तूप होत नाही. तेवढं सामर्थ्य, तेवढी शक्ती, तेवढं बळ आमच्यामध्ये आहे का? कोणी असू द्या, पाण्याचं तूप करा आणि 10,000 घेऊन जा माझ्याकडनं महाराज. कोणाची ताकद नाही महाराज, ते केवळ दादांची ताकद आहे. यांना संत म्हणावं महाराज. संत कुणालाही म्हणू नका, कुणाच्याही पाया पडू नका. अरे हे संत महात्मे म्हणजे साक्षात
देवाचे अवतार आहे. आपल्यासारखे जरी असले मला त्याला सामान्य म्हणता येत नाही, पण का हो तुकोबर आहे. त्या संतांची वाणी कशी आली मुखा वाटे अमृत वचने. अरे संत महात्मे सहज बोलतात, पण जगाचं कल्याण करता सहज बोलणे हीच उपदेश करोनी सायास शिकविती. माझे संत महात्मे सहजच बोलतात, पण ते जगाचं महाराज कल्याण करतात. कारण का संतांची वाणी महाराज फार पवित्र आहे. संतांच्या महाराज मुखातले शब्द म्हणजे महाराज साक्षात अमृत आहेत, अमृत. पण तुकोबाला या संत कळले, त्यांची वाणी कळली. ते बाहेरून दिसतात कसे, घालतात काय आणि जातात कुठे. गोपी चंदन ओटी तुळशीच्या माळा, जमून घेतलं पाहिजे. कारण का गावात नवीन आहे, सगळ्यांना सांभाळून घेतलं पाहिजे. आता काही लोकांना भरपूर काही येते, पण इथे येत नाही. त्याचा उपयोग काय महाराज. मला सेवा महाराज महत्वाचे. मराठी टीका करत नाही बरं का. आता आमचं इथं नाव बदनाम आहे. आम्हाला सगळे लोक म्हणतात ह्यांचं कीर्तन नको, कोणाचे कीर्तन ठेवा ना, हंडेचं नको. काय आम्ही काय केलं, कारण आम्ही महाराज खरं बोलतो, त्यामुळे आमचा लोकांना राग आहे. असं महाराज तो विषय महाराज माझा नाही. पण महाराज हे संत महात्मे गळ्यामध्ये माळा घालतात, तुळशी घालतात आणि नाचत जातात. कुठं नाचत जाऊन त्याच्या गावाला खेळिया सुख देईल विसावा. अरे नाचत भगवंताचं गीत गात महाराज हे संत महात्मे महाराज पंढरपूरला महाराज देवाचं महाराज दर्शन घेऊन हा संत महाराज महिमा आहे. हे खरे महाराज संत आहेत. आणि अशा संतांची महाराज भेट होणं फार अवघड आहे. संत भेटणं फार अवघड आहे, बहु अवघड आहे संत भेटी. महाराज संत भेटणं फार अवघड आहे. संतांचं दर्शन होणं फार अवघड आहे. संतांची कृपा महाराज फार अवघड आहे. एक तर संत भेटणं अवघड आहे, जरी भेटले कृपा करणं अवघड आहे, आणि जरी कृपा केली महाराज टिकणं फार अवघड आहे. मला संतांचं दर्शन किंवा संतांची भेट, संतांची कृपा एवढी सोपी समजू नका. मी कीर्तनात नेहमी सांगतो महाराज एक वेळेस देव भेटेल, पण संत लवकर भेटत नाहीत. तुम्ही देवाची प्रार्थना करा, देवाची पूजा करा, देवाच्या नावाचा जप करा, देव लवकर भेटतो. देवाची लवकर कृपा होते, देवाचा दृष्टांत लवकर होतो, पण संत भेटत नाही. संतांची कृपा होत नाही, संतांचं दर्शन लवकर होत नाही. माझे तुकोबर आहे आणि त्यांचे शिष्य संत निळोपर आहे. ते निळोपर आहे आपल्या गुरूंचं, आपल्या संतांचं दर्शन होण्याकरता उपोषण केलं, अन्न पाणी सोडलं, अन्न पाण्याचा त्याग केला. का? केवळ गुरूंचं आणि संतांचं दर्शन होण्याकरता. मला शेवटी देवाला काळजी, देवाला काळजी का? पोषितो जगाशी एक लागतो. मला तो सगळ्या जगाचा सांभाळ करतोय, त्याला शेवटी काळजी. देवानं विठेवर उडी मारली, निळोपराय समोर हजर. निळोपराया डोळे उघडा, मी आलोय, दर्शन घ्या. डोळे उघडले, देवाला पूर्ण पाहिलं आणि निळोपराय म्हणतात येथे तुझं लागी बोलाविले कुणी, प्रार्थिल्या वाचुनी आलासी का.
देवा तू आला कशा करता? मी तुला बोलवलं, तुझी प्रार्थना केली, मी आला कशा करता? निळोपराया तोंड सांभाळून बोला. मी काही मेंबर नाही, मी काही एमएलए नाही म्हणले, मी कोणता काही सरपंच नाही, मी जगाचा मालक आहे, मी जगाचा देव आहे, सगळं जग माझ्या ताब्यात आहे. तोंड सांभाळून बोला. पण देवा मी तुला बोलवलंच नाही, मग तू आला कशा करता? देवाने विचारलं निळोपराया, मग कुणाचा धावा करताय? तुकियाचा धावा करीत असे. निळा म्हणे आम्ही नळकुजे देवा तुकियाचा धावा करीत असे. देवा मी माझ्या गुरूंचा, मी माझ्या संतांचा धावा करतोय, त्यांना खाली पाठव. महाराज देवाला वापस जावं लागलं आणि नंतर माझे तुकोबाने मला दर्शन दिलं. लागले 42 दिवस. देव आधी आला पण संत महाराज नंतर आले. हा संतांचा महाराज महिमा आहे, संतांच्या दर्शनाचा महाराज महिमा आहे. संत महात्मे महाराज लवकर भेटत नाही. मगाशी मी सांगितलं संतांचं वर्णन, संतांचा महिमा तुम्ही कितीही जरी सांगितला महाराज तो कमीच आहे. काय संतांचा महाराज महिमा सांगावा? देव आणि संत अवतार एक आहे. संतांनी हा महाराज जगाचं कल्याण करण्याकरता अवतार घेतला. संतांचे उपकार आहेत. हा महाराज संतांचा महिमा आहे. आणखी संतांचा महिमा काय सांगावा? एकदा नारद महर्षी देवाकडे गेले. नारद महर्षी महाराज देवाकडे गेले. चोपदार अडवलं, थांबा म्हणले. चोपदार म्हणला थांबा, आज जाऊ नका, मी नारद महर्षी, मी देव आहे, सांगा देवाला मी आलोय. चोपदार म्हणला आज जाऊ नका, आतमध्ये देव देवपूजा करतायत. काय सांगितलं? आतमध्ये देव देवपूजा करतायत. नारद महर्षींना प्रश्न पडला, सगळं जग ह्या देवाची पूजा करतंय, सगळं विश्व ह्या देवाची पूजा करतोय, मग देव कुणाची पूजा करतोय? महाराज देव कुणाची पूजा करतोय हे पाहण्याकरता चोपदार असं ढकललं. नारद महर्षी आतमध्ये गेले, देवघरात गेले आणि पाहिलं तर माझा देव आपल्या भक्तांची पूजा करतोय, हा देव आपल्या संतांची पूजा करतोय. हा खरा संतांचा महिमा आहे. आणि असे हे संत महात्मे ज्या दिवशी आपल्याला भेटतात, दर्शन देतात, तो दिवस कसा आहे? पहिलं चरण धन्य अभंगाच्या पहिल्या चरणात धन्याजी दिन झाले संतांचे दर्शन. अरे ज्या दिवशी हे संत महात्मे, माझे ज्ञानोबर आहे, माझे तुकोबर आहे, माझे दादासाहेब
ज्या दिवशी आपल्याला दर्शन देतील तो दिवस कसा आहे? धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. अरे महाराज तो दिवस धन्य आहे किंवा त्या दिवसाला धन्य म्हणावं. पण आपण म्हणतो का? एखादा जर मंत्री भेटला, आज धन्य झालो मंत्री भेटला, आज धन्य झालो मोदी भेटला, आज धन्य झालो MP भेटला. एक लक्षात घ्या बाबा, कोणता मंत्री कोणता पुढारी तुमच्या जीवनाचा उद्धार करू शकत नाही. उद्धार कोण करते? एक देव आणि दुसरे संत महात्मे. अशांची जर भेट झाली तर तो दिवस धन्य म्हणावा. पण आपण महाराज वेडे आहोत. आपल्या संसारामध्ये एखादी जर चांगली घटना घडली तर आपण तो दिवस धन्य म्हणतो. महाराज तो दिवस धन्य म्हणू नका. अरे संत भेटले ना मग धन्य म्हणा. आधी सोनियाचा दिवस अमृताचा धन, आधी सोनियाचा दिवस, आधी सोनियाचा दिवस अमृताचा धन, आधी सोनियाचा दिवस, सोनियाचा दिवस अमृताचा धन, आधी सोनियाचा दिवस, आधी सोनियाचा दिवस अमृताचा महाराज ज्या दिवशी आपण हरीला पाहिलं, ज्या दिवशी आपण देवाला पाहिलं तो दिवस महाराज सोन्याचा मला समजावा. दर्शन ज्या वेळेस संत महात्मे देतात कणे महाराज तो दिवस धन्य म्हणावा. तुकोबारा सांगतात धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. विठ्ठल विठ्ठल
शेमोल कीर्तन आहे, नाचलं पाहिजे, पाठी उड्या मारल्या पाहिजेत. दादांच्या महाराज फडाचा नियम आहे. मधलं भजन सुरू झालं की दादांच्या महाराज फडावरती काय आनंद असतो महाराज, काय नाचतात, काय महाराज पाऊल खेळतात महाराज, तिहभान हरपतो महाराज. दादांच्या महाराज फडावरती तुम्ही या कीर्तनाला एकादशीला महाराज, आणि महाराज मधलं भजन बघा, मधलं पाऊल बघा. अरे महाराज त्या कार्तिकी महिन्यामध्ये महाराज नवमीला आपला उत्सवाचा काला होतो, आणि काला झाल्यानंतर महाराज नवमीला रात्री दिंडी असते. काय महाराज वारकरी नाचतात, उड्या मारतात, अख्खी रात्रच्या रात्र आपल्या महाराज दादांच्या महाराज फळातले वारकरी उड्या मारून भजन करून महाराज नाचतात. हा खरा भजनाचा आनंद आहे, हा खरा कीर्तनाचा आनंद आहे, हा खरा महाराज मंदिरातल्या सेवेचा आनंद आहे. महाराज हिथं नाचावं, हिथं उड्या माराव्या, हिथं पाऊल खेळावा. पण आमचा वारकरी कीर्तनात लाजतो, लग्नात मी काही म्हणलं नाही, मला बाहेर पडायचं. बघा महाराज इथं सोडा, आपल्या दादांच्या महाराज फळावरचं गाव आहे. महाराज दादांचे नियम काटेकोर महाराज पाळणारे गाव आहे. कुठल्याही महाराज नियमामध्ये इथं खंड नाही. 12 महिने हरिपाठ, 12 महिने काकडा. महाराज एक सांगू, दादांचा ज्या गावात चमत्कार झाला ते गाव आहे. जी घटना पंढरपूरला घडली तीच घटना इथे महाराज घडली. जसं पंढरपूरला दादांनी पाण्याचं तूप केलं महाराज, इथे ज्या गावात घटना घडली, ज्यावेळेस आपण महाराज तुपाचा रोज दिवा लावतो, तूप संपलं होतं, इथला जो कोणी पुजारी आहे तो महाराज गावात फिरला, तूप मिळलं नाही, नाराज झाला, मंदिरात येऊन झोपला. पहाट 15 किलोचे डबा महाराज तुपाचा महाराज कोणी आणून ठेवला का दादांनीच आणला महाराज, आणखी महाराज शोध लागला नाही. साक्षात 15 किलोचा महाराज तुपाचा डबा मंदिरामध्ये हजर. म्हणजे जी घटना तुपाची फडावर घडली तीच घटना आपल्या महाराज गावात घडली. म्हणजे दादांची कृपा आपल्या गावावर आहे बरं का. दादांची महाराज कृपा आहे. दादांच्या महाराज फडावरच्या नियमातलं हे गाव आहे. सगळे महाराज नियम सांभाळतात. आनंद वाटला, नाचावं, उड्या माराव्या, नाचत जाऊ त्याच्या गावारे नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. महाराज नाचावं कीर्तनामध्ये, उड्या माराव्या. महाराज देव नाचला का नाही हो, 700 वर्षाखाली
संत नामदेव महाराज पहिलं काल्याचं कीर्तन महाराज त्या वाळवंटामध्ये केलं. झटिंग महाराज ते पहिलं काल्याचं कीर्तन झालं, पण पहिला काला कोणी केला? द्वापार युगामध्ये यमुनेच्या काठावरती गोपाळांना खाण्याकरता माझा भगवान श्रीकृष्ण महाराज त्यांनी पहिला काला केला. म्हणजे भगवान श्रीकृष्ण त्या काल्याचे अधिकारी झाले. आणि कलियुगामध्ये 700 वर्षाखाली संत नामदेव महाराज काल्याचं कीर्तन करतायत. आणि त्या काल्याचे अधिकारी कोण? माझे ज्ञानोबा आहे. तेच गोपाळ महाराज कलियुगामध्ये वारकरी झाले. आणि त्या वारकऱ्यांना पुन्हा काला खावासा वाटला. तो महाराज वारकऱ्यांना गोपाळांना काला खाण्याकरता माझ्या भगवान श्रीकृष्णानं संतांचा अवतार घेतला. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. अरे महाराज देवानं संतांचा अवतार घेतला आणि तो काला वाटला. एकच टाळी संत नामदेव महाराज कीर्तन करतायत. त्या कीर्तनामध्ये माझे ज्ञानोबराय काला वाटतायत. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळांशी धायवाटी. आणि त्याच काल्याच्या कीर्तनामध्ये नामदेव कीर्तन करी पुढे देव मला साक्षात देव नाचला का नाही. आता भागवत कीर्तन करी. आता इथं कोण झोपलं नाही बरं का, इथे सगळे जागे. कारण का इथल्या लोकांना आवड आहे कीर्तनाची भजनाची, मला आवड आहे. इथं कोण झोपलं नाही. पण काही काही लोक निवांत झोपतात. कीर्तन झोपण्याकरता नाही, कीर्तन श्रवण करावं, ऐकावं. कीर्तनातल्या 4 गोष्टी जरी कानावर पडल्या आपल्या महाराज जीवनाचं महाराज कल्याण आहे. कीर्तन महाराज श्रवण करावं. असो माझा विषय लांबत चला नाचा उड्या मारा हा महाराज खरा भजनाचा आनंद आहे. तुकोबराय सांगतात पहिल्या चरणामध्ये धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. वाजले 11:05. 1 तासाच्या वर झालं. आताशी अभंगाचं पहिलं चरण झाले. आणखी 3 चरण बाकी आहेत. आणखी 3 तास पाहिजे. 2:30-3 ला कीर्तन सोडू, 4 ला बरोबर काकडा सुरू करू, काकड्याची आरती करू, मग आपण जातो पुढे उपळ्याला. घाबरू नका महाराज. आता माझी मला ताकद संपली. मला अशी गोळी खाल्ली, त्या गोळीच्या पावरती एवढं तर बोललोय. तब्येत ठीक नाही, थोडं कणकण आहे. मग अशी गारपण्याच्या अंगवली आमचे हाशिकेरला आमचे वारकरी सुभाषराव पाटील, आज मला त्यांची मोता होती, तिकडे गेलो. तिथनं यायला परत उशीर झाला. परत जेवण उशिरा सोबत मला सेवा मला करावी लागते. मला तब्येत ठीक नाही. मग अशी सांगितलं तासभर कीर्तन करायचं, जास्त आपल्याला मला कीर्तन करायचं नाही. असो तुकोबरा म्हणतात संतांच्या दर्शनाचा महिमा कळला, संतांचा महिमा कळला. पण का हो तुकोबराय ह्या संतांच्या दर्शनाचं फळ नेमकं काय? झाली पाप ताप तुटी, दैन्य गेले उठाउटी. एक लक्षात घ्या, एकदा का संतांचं दर्शन झालं की अंगातला त्रास असू द्या, अंगातला ताप असू द्या, आपलं दुःख असू द्या, महाराज कोणतंही शिल्लक राहत नाही. त्रिविध तापाची झाली बोलवण, त्रिखिल्या चरण. महाराज एकदा संतांचं दर्शन झालं, एकदा वैष्णवांचं दर्शन झालं की अंगातला त्रास कोणताच राहत नाही. कितीही पाप असू द्या,
कितीही त्रास असू द्या, कितीही दुःख असू द्या, केवळ एकदा संतांचं दर्शन करा, माझ्या तुकोबरायांचे दर्शन करा, माझ्या ज्ञानोबरायांचे दर्शन करा, माझ्या दादांचं दर्शन करा. महाराज अशा महात्म्यांचं जर दर्शन घेतलं तर झाली पाप ताप तुटी, दैन्य गेले उठाउठी. का हो तुकोबराया, संत महात्मे कळले, त्यांच्या दर्शनाचा महिमा कळला, आम्हाला फळ कळलं. आता तुकोबराया, आता आम्हाला कुठं जायचं नाही, आम्हाला संतांच्या जवळ, संतांच्या सहवासामध्ये, संतांच्या चरणावरती आम्हाला राहायचंय. झाले समाधान, आता आमचं समाधान झालं. अशा संतांचं दर्शन झालं आणि त्यांच्या दर्शनामुळे अंगातला त्रास निघून गेला, अंगातला ताप निघून गेला. आता आमचं मन कुठं जाणार नाही. झाले समाधान, पायी विसावले मन. बघा महाराज पंढरपूरला गेला, एक वेळेस देवाचं महाराज दर्शन नाही घेतलं तर चालेल, पण दादांचं दर्शन घेतलं की महाराज मनाला समाधान आहे. आषाढी कार्तिकीला गर्दी भरपूर असते, देवाचं दर्शन होत नाही, पण महाराज आपण जर दादांच्या महाराज समोर डोकं टेकवलं, दादांचं दर्शन झालं की महाराज जीवाला विश्रांती, महाराज जीवाला समाधान आहे. तसं संतांचं मला दर्शन झालं की महाराज जीवाला समाधान आहे, महाराज जीवाला महाराज विश्रांती आहे. एकदा का संतांचं दर्शन झालं, भाग गेला, सीन गेला, अवघा झाला. महाराज संतांच्या महाराज ते दर्शनाचं फळ आहे. तुकोबराय म्हणतात झाले समाधान, पायी विसावले मन. आता आम्हाला कुठं जायचं नाही. आणि मला तुकोबराय शेवट सांगतात, आशा भाने आले घरा, तुका भाने आले घरा, शेवट सांगतात, असे हे संत, असे हे महात्मे ज्या दिवशी आपल्या घरी येतात, महाराज तो दिवस कसा आहे, तुका म्हणे आले घरा, तोची दिवाळी दसरा. महाराज हा खरा वारकऱ्यांचा सण आहे बर का. आपली दिवाळी वेगळी आहे, आपला दसरा वेगळा आहे. आपण नवे कपडे घालतो, फटाकडे वाजवतो, गोड खातो, बाहेर फिरतो, ही व्यवहारिक दिवाळी आहे. ही आपली तुमची दिवाळी आहे. पण महाराज संतांची महाराज ती दिवाळी नाही, संतांचा तो दसरा नाही. संत महात्मे म्हणतात, आम्हाला जर आमच्या सारखे महात्मे संत वारकरी जर आम्हाला भेटले तर तो आम्ही काय करतो, आमचा खरा सण तो समजतो. एक लक्षात घ्या, दसरा दिवाळी तोची आम्हा सण.
सखे हरिजन भेटतील. महाराज ज्या दिवशी आमच्या जातीचे आमच्या पंथांचे आम्हाला जर भेटले तर आम्ही तो खरा सण करतो. तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. वारकरी जर घरी आले, संत महात्मे जर घरी आले, साधू जर घरी आले तर मला तोच सण आपण मला साजरा करावा, त्यांचं स्वागत करावं, त्याला खाऊ पिऊ घालावं, मला त्याला पाहुणचार करावा. पण आपलं उलट आहे. एखादा मला घरी पुढारी येऊ द्या, अख्खं घर धुतो, आपण नवे कपडे घालतो, सतरंजा टाकतो, पण एखादा वारकरी घरी येऊ द्या, हे जा आमच्या घरी काही नाही. काही काही लोक महाराज वारकऱ्यांचा अपमान करतात, निंदा करतात. आम्हाला चांगला अनुभव आहे. कपाळाला गंध दिसला, गळ्यामध्ये माळा दिसल्या की लोक मला चेष्टा करतात, वारकरी शिळे तुकडे. मला सांगा आता आम्हाला शिळं खायला का? फक्त गाडीमध्ये बसा आणि 8 दिवस फिरा. रोज पंच पकवान आहे, गरम गरम. होय पाटील, महाराज लोकांची लय मजा आहे. रोज गरम गरम महाराज खायला आहे. पण महाराज आमचे लोक महाराज चेष्टा करतात, टिंगल करतात. महाराज मी दुपारी महाराज त्या वारकऱ्यांची महाराज श्रद्धांजली वाहिली. मग त्या भाषणात मी बोललो, वारकऱ्यांचा अधिकार फार मोठा आहे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्ष. महाराज मोक्ष कुणालाही भेटत नाही, ते फक्त पंढरपूरच्या वारकऱ्यांना आहे. अरे मोक्ष करता आपण वनवन फिरतो, पण मोक्ष म्हणजे एवढा सोपा समजू नका. फक्त पंढरपूरचे वारकरी व्हा. वारकरी म्हणजे गळ्यामध्ये माळ घाला, पंढरपूरची वारी करा, त्याला वारकरी म्हणतात. नुसते पांढरे कपडे घातले, धोतर घातलं, गंध लावला, गळ्यामध्ये माळच नाही, तो वारकरी होऊ शकत नाही. वारकऱ्यांना महाराज नियम आहे, गळ्यामध्ये माळ घालणं आवश्यक आहे, सकाळी तुळशीला पाणी घालणं आवश्यक आहे, देवाच्या नावाचा जप करणं आवश्यक आहे, आणि त्याच बरोबर पंढरपूरची वारी करणं आवश्यक आहे. जो पंढरपूरची वारी करतो त्याला वारकरी म्हणतात. महाराज वारकरी व्हा आणि वारकऱ्यांची चेष्टा करू नका, निंदा करू नका. असे वारकरी महाराज ज्या दिवशी आपल्या घरी येतात का नाही महाराज, त्याला देवाप्रमाणे स्वागत करावं. हा वारकऱ्यांचा अधिकार महाराज तुम्हाला नाही कळला. वारकऱ्यांचा अधिकार देवाला कळला बघा. देवाला देव म्हणतात, देव इच्छिरज चरणीची माती धावत चालती मागे मागे, तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी. बघा तुम्ही, देव सुद्धा काय करतो, जो हडाचा वारकरी आहे, जो नियमाचा वारकरी आहे, जो पंढरपूरचा वारकरी आहे, त्या वारकऱ्यांच्या पायाखालची धूळ घेतो आणि महाराज लावतो कपाळाला. हा वारकऱ्यांचा अधिकार आहे. तुम्ही जर आषाढी महाराज पंढरपूरची वारी केली असेल, आषाढी महाराज आळंदी पंढरपूर महिन्याची वारी केली असेल, आपण वारीमध्ये चालतो बघा, आणि काही ठिकाणी रिंगण सोळा, रिंगण माहिती ना, माऊलींचं अश्व गोल फिरतं, रिंगण होतं. महाराज रिंगण होतात बघा तुम्ही. ज्या दिवशी रिंगण असतं सगळे वारकरी बसतात, माऊलींचं अश्व माऊलींचं घोडं गोल फिरतं, रिंगण होतं, वारकरी खेळ खेळतात, उडी मारतात, आरती होते. आरती झाल्या झाल्या आमचे लोक काय करतात, वारकरी काय करतात, ती माती घेतात, लावतात कपाळाला. घोड्याखालची माती आहे, माऊलीखालची माती आहे, वारकऱ्यांच्या पायाखालची माती आहे, ते घेतात, लावतात कपाळाला, पुडीमध्ये बांधतात, घरी आणतात, देवघरात ठेवतात, पूजा करतात. मला सांगा, आपल्या गावात माती आहे, आपल्या शेतामध्ये माती आहे, पण ती माती आपण घेतो का, दर्शन घेतो का, पूजा करतो का? मग ती माती का घ्यावी, त्याची पूजा का करावी? केवळ त्या मातीमध्ये माझ्या माऊलींचं अश्व नाचले, माझे वारकरी खेळ खेळलाय, त्या मातीवरती वारकऱ्यांचा पाऊल पडल्यामुळे ती माती कशी आहे महाराज, पवित्र आहे. आणि असे हे महात्मे, असे हे वारकरी जर घरी आले तर तो आपला महाराज खरा सण समजावा, दिवाळी समजावी आणि दसरा समजावा. तुकोबारे शेवट सांगतात, तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. इथे सांगतो 11:15 वाजले, जवळजवळ मला 1.25 तास कीर्तन होऊन गेलं. आणखी ज्ञानोबाऱ्यांचं भजन आहे, तुकोबाऱ्यांचं भजन आहे, शेवटची चाल आहे, मग आरती आहे. महाराज असो, मला जास्त लांबवत नाही. जर काही चुकलं असेल माझ्या वाणीचा दोष समजा, आणि जे काही सगळं आहे बरोबर ते केवळ दादांचे महाराज, केवळ दादांचे महाराज कृपा आमच्या घरावर आहे बरं का. वैयक्तिक तर आमच्या घरावर मला दादांची कृपा आहे. आमच्या पंजोबांपासून, आमच्या आजोबांपासून
मला दादांच्या माझ्या नाव ठेवतो आणि सेवा थांबवतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर